अकोला जिल्ह्यातील महान येथे आदिवासी समाजाच्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून आता वातावरण तापले आहे। आदिवासींवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत, गावांमधील आदिवासींची धरपकड थांबवावी आणि लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि एएसपी रेड्डी यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देण्यात आले। महान येथील आदिवासींच्या शोभायात्रेला गालबोट लावत लाठीचार्ज केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। PSI अभिषेक नवघरे यांच्यासह संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावे अशी मागणी आदिवासी विकास परिषदेने केली आहे। दरम्यान या प्रकरणात लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणीही दिले नव्हते असे एएसपी रेड्डी यांनी स्पष्ट केल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे। तसेच बेकायदेशीरपणे लाठीचार्ज झाला असल्याने मूर्तिजापूरचे DYSP यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। PSI अभिषेक नवघरे यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, तसेच संबंधित गावांमध्ये लवकर शांतता समितीची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन एएसपी रेड्डी यांनी दिल्याचे लखीभाऊ जाधव यांनी सांगितले। मात्र संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे। आता चौकशी समितीच्या अहवालात नेमके काय समोर येते आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आदिवासी जय जोहार। आज आपण बघत असाल 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी जी शोभायात्रा निघाली होती ती शोभायात्रेला गालबोट लावण्याचं काम आणि त्या आदिवासी बांधवांवरती लाठीचार्ज करण्याचं काम त्या विकृत मानसिकतेचा सायको असलेला PSI अभिषेक नवघरे यांनी जाणून आदिवासी शोभायात्रा विस्कळीत करण्याचं काम केलं। आदिवासींचा अपमान केला, आदिवासींची शोभायात्रा त्यांनी बंद केली आणि तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये महिलांना मारलं, लहान लहान मुलांना मारलं, असा विकृत मानसिकतेचा पोलीस अधिकाऱ्याला या पोलीस दलात राहण्याचा कुठला अधिकार नाही। त्याच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही आदरणीय ऍडिशनल SP रेड्डी साहेबांना भेटलो की अशा विकृत PSI अभिषेक नवघरेवरती कारवाई झाली पाहिजे, कारण आदिवासींच्या शोभायात्रेला गारबोट लावलं आणि व्हिडिओमध्ये बघता स्वतःहून तो विकृत मानसिकतेचा पोलीस आदिवासींना मारतोय आणि खोट्यामध्ये आमच्या आदिवासी मूर्ती दाखल केली मागे घ्यावे आणि त्यासोबत निवेदन गावामध्ये काम चालू आहे। आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयातून कोणत्याही आदिवासींवरती लाठीचार्ज करण्याचा परवानगी दिला नाही, कोणताही आदेश दिला नाही, त्यांनी त्यांच्या मनाने केलेला असेल, परंतु आम्ही कुठली परवानगी दिली हे चुकीचं झालंय। आम्ही पण या गोष्टीचा निषेध करतो असं स्वतः पोलीस ऍडिशनल SP साहेबांकडून आम्हाला सांगण्यात आलं। म्हणजे जर ऍडिशनल SP साहेबांना आम्ही कुठलीही सूचना दिली नाही, कोणताही आदेश दिला नाही, म्हणजे विकृत मानसिकतेचा PSI अभिषेक नवघरे या स्वतःला सिंगम समजतो का? अशा सिंगमाचा बंदोबस्त करायचा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलाय, नक्कीच आम्ही करणार आणि त्या विकृत मानसिकतेचा PSI अभिषेक नवघरे त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही हा आदिवासी समाज शांत राहणार नाही। जय आदिवासी जय जोहार।